गाइस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि उद्या मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करू शकतं. आपण बघा, काल ज्या पद्धतीने आपण प्रेडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने निफ्टीने प्रॉपर आणि बँक निफ्टीने प्रॉपर असं वर्किंग केलं. सॉरी, बँक निफ्टी त्या लेवलनं आपल्याला आले नाही, पण फेनी निफ्टी आपल्या फेनी निफ्टीची एक्सपायरी तुम्हाला मी ते पण सांगितलेलं. आणि फेनी निफ्टीमध्ये जर तुम्ही व्ह्यू बघितला तर फेनी निफ्टीनं पण प्रॉपर असं वर्किंग केलं. आज आपल्याला चांगलं टार्गेट त्या फेनी निफ्टीनं अचीव करून दिलेलं आहे. जसं आपण व्ह्यू फेनी निफ्टीमध्ये ड्रॉ केला होता तशा व्ह्यूनुसार ते प्रॉपर थोडंसं वर्किंग केलेलं आहे. आपण इथून कॉलला मेन्शन केलं तर कॉलला बघता बघता राहिली तिथं मोठी झाली. आपलं ऑलमोस्ट इथं पण त्यांनी टार्गेट अचीव केलं. प्लस तुम्हाला मी हे कालचा व्ह्यू आहे. आजचा जर व्ह्यू म्हटला तर ह्या झोनपासून रिव्हर्स येणार होतं, तसं त्यानं रिव्हर्स येऊन आपलं पहिलं टार्गेट अचीव केलं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही जरी पुटला जरी वर्किंग केलं तरी तुम्हाला ऑलमोस्ट प्रॉफिट जर विचार केला तर 60 ते 70% तरी प्रॉफिट सहज होऊ शकतो आहे. त्यानंतर निफ्टीमध्ये जर तुम्ही विचार केला तर निफ्टीमध्ये पण आज प्रॉपर वर्किंग केलं आहे. आपण जिथं कॉलला मेन्शन केलं कॉलला गेलं, जिथून पुटला मेन्शन केलं तिथून पण मार्केट पुटला आलेला आहे. म्हणजे जसं आपण व्ह्यूवर सांगितलं तसं त्यानं वर्किंग केलं आहे. आता उद्या आपलं प्लॅन कसं होणार बघा. हा जो हाय आहे ह्या हायला जर उद्या क्रॉस केलं तर तुम्ही इथं स्कॅल्पिंगसाठी बसू शकता. टार्गेट 22,315 हे येऊ शकते. तुम्ही कॉलला परत एंट्री घेऊ शकता. एकतर समजा आहे जसं फ्लॅट ओपन झालं तर फ्लॅट ओपनच्या ह्याच ठिकाणी तुम्ही कॉलला पण बसू शकता. तुमचं टार्गेट हेच येईल. मार्केट जर थोडा वेळ सस्टेन झालं तर मी ह्या दरम्यान जर पुटला तुम्हाला विचार करायला लागणार आहे. 22,206 पण तुम्हाला टार्गेट येऊ शकतं. पण आता मार्केटचं जर तुम्ही टार्गेट बघितलं तर 22,480 किंवा 22,500 हे टार्गेट आहे त्याचं. त्यामुळे एकतर उद्या गॅपअप ओपन होईल आणि गॅपअप नंतर 22,369 ही लेवल क्रॉस करेल. क्रॉस करून 418 आणि 475 ही पण लेवल आपल्याला दिसून येऊ शकते. पुढ साईडला जर असं उद्या शक्यता कमी दिसून येते. निफ्टी साईडला जर निफ्टीमध्ये तर कॉल साईडला चांगले मुवमेंट आपल्याला दिसून येत आहे. बँक निफ्टीमध्ये जर तो विचार केला तर बँक निफ्टीने त्या लेवलला आपल्याला रिस्पेक्ट देऊन इथं स्टेबल केलं आहे. आपण जो रेजिस्टन्स आणि जो आपण सपोर्ट ड्रॉ केला आहे बघा त्याला परफेक्ट वर्किंग केलं आहे. आज तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स माझं वर्किंग म्हणजे बघतच असाल ते पण परफेक्ट युजिंग करताय. जसं आता पण तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी तिथं सस्टेन केलं. म्हणजे 47,891ला लई त्याने रिस्पेक्ट केलं आहे. आता जेवढं त्यानं रिस्पेक्ट केलं त्याच पद्धतीनं उद्या पण मार्केट त्या साईडला चांगल्या पद्धतीने वर्किंग करेल. म्हणजे कॉल साईडला जास्त प्रेशरनं वर्किंग करेल. म्हणजे उद्या आपण बँक निफ्टीमध्ये पण कॉल साईडला विचार करणार आहे. फ्लॅट ओपन झालं तर जन्नतच आहे. जर गॅप ओपन झालं तर मग तुम्हाला 48,153 नंतर कॉलला मग 48,309 आणि 48,581 ह्या टार्गेटसाठी तुम्हाला थांबायचं आहे. ओके, उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी. बँक निफ्टीने समजा जर गॅप ओपन केला तर थोडंसं चान्सेस आहेत की आपल्याला मोठी मूव आहे ना, म्हणजे थोडं कमी शक्यता आहे पण तरी येऊ शकते. आणि जर फ्लॅट ओपन झालं तर मग मोठी मूव आपल्याला उद्या दिसून येऊ शकते. मग तुमचा 0 ट्रेड 20 रुपयाचा पण बघता नाही म्हटलं तर 200-300 पण क्रॉस करू शकतो आहे. उद्या तेवढे चान्सेस आहे. ओके, फक्त तो व्ह्यू आपला कॉल साईडचा आहे. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हे प्रेडिक्शन तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. म्हणजे सगळेजण प्रॉफिटेबल ट्रेडर बनून जातील. ओके, थँक्यू.